पुढच्या बातमीकडे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, कारण लाडकींना जानेवारीचा हप्ता येत्या 5 दिवसाच्या आत मिळणार आहे. सगळ्यांना पैसे मिळणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. ज्या माझ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे आत्तापर्यंत, म्हणजे किती 4 हफ्ते असतील, 5 हफ्ते असतील, काहींना 6 हफ्ते गेले असतील, कारण जुलै ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता. त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा 9 ऑक्टोबरला दिलेला होता. डिसेंबर महिन्याचं आम्ही दिलं होतं. आत्ता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे, आता उद्या परवामध्ये त्याची सुरुवात होईल आणि त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. आत्ता ज्या लाडक्या बहिणींनी लाभ घेतलेला आहे, शेवटी साधारणपणे आपण लक्षात घ्या की आम्ही 2 किंवा 3 महिन्याच्या गॅपनी लाभ दिलेला आहे. आत्ता डिसेंबरचा 1 महिन्याचाच लाभ गेला आहे किंवा जानेवारीचा आता जाणार आहे तो जानेवारी महिन्याचाच लाभ जाणार आहे. पण याच्या आधी 9 ऑक्टोबरला जो आम्ही लाभ दिला होता तो सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा मिळून होता, किंवा जो ऑगस्ट महिन्यामध्ये दिला तो जुलै आणि ऑगस्टचा मिळून होता. त्यामुळे 2-2, 3-3 महिन्याचे लाभ गेलेले आहेत. काहींचे व्हेरिफिकेशन स्क्रुटिनी होऊन जो 3 महिन्याचा कालावधी लागला आहे त्यांना कदाचित 3 महिन्याचा एकत्र लाभसुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळालेला आहे. आणि मग त्यावेळेला त्यांच्या काही लक्षात आलेलं आहे की बाबा आपलं काही ड्युप्लिकेशन झालेलं आहे अकाउंटचं. काहींचा आधार कार्ड त्यांच्या मुलाचा त्यांनी नंबर दिलेला स्थानिक पातळीवर असेल, पण नाव त्यांचं दिलेलं होतं. तर अशा पद्धतीचं काही झालेलं आहे. आणि ही मुख्यमंत्री लाडकी बहीण ही काही एकमेव योजना नाही आहे जे अशा पद्धतीचं क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी करणारं. ही नवीन योजना आहे. 4-5 महिनेच झालेत योजना सुरू होऊन, म्हणून त्या संदर्भातले वेगवेगळे जे काही संभ्रम आहेत किंवा ज्या काही अफवा आहेत ते पसरवण्याचं काम होतं आहे. शासनाची आत्तापर्यंत कुठल्याही विभागाची तुम्ही कुठलीही योजना जर घेतलीत तर त्याचं सालाबादप्रमाणे स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन होतच असतं. तुम्ही संजय गांधी निराधार योजना जर घेतली तर त्याचंसुद्धा वर्षातून एकदा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत असतं. कोण पात्र आहेत, कोण अपात्र आहेत. तसं सिलेंडरचं असेल, सबसिडीचं असेल किंवा तुमची नमो शेतकरी असेल, वेगवेगळ्या योजनांची जी आहे ती वर्षभरामध्ये एकदा तरी स्क्रुटिनी होतच असते. ही रुटीन प्रोसिजर आहे. ही काही जगावेगळी किंवा प्रचलित नसणारी किंवा नवीन आणलेली काही ही प्रक्रिया नाही आहे. योजना नवीन असल्यामुळे, हे पहिलंच वर्ष असल्यामुळे त्या संदर्भातला संभ्रम हा निर्माण करण्यात येतो आहे. आत्तापर्यंत कुठल्याही योजनेचा वेगवेगळे विभाग, अन्न व नागरी पुरवठा असेल, कृषी विभाग असेल, तुमचं इतर काही त्या संदर्भातले आदिवासी विभाग असेल, कुठल्याही ह्याची जी थेट लाभाची योजना आहे याच्या संदर्भातली जी क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी किंवा त्याचं मूल्यमापन करणं ही एक नियमित असणारी प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये काही वेगळं काही आहे अशातला काही भाग नाही. आत्ता 1च वर्ष अजून पूर्ण पण नाही झालेला योजना आणून, त्याच्यामुळे त्या संदर्भातले वेगवेगळे जे काही समज आहेत ते होत आहेत. पण ही एक रुटीन प्रोसिजर आहे. आम्ही आत्तापर्यंत कुठल्याही एकाही महिलेचा लाभ हा त्यांच्या इच्छेविना किंवा त्यांनी शासनाला व्हॉलेंटरीली रिक्वेस्ट केलेली आहे की बाबा मला आता सरकारी नोकरी लागलेली आहे, आता मी आपल्या ह्या योजनेसाठी काही पात्र होत नाही आहे, तर त्या पद्धतीचे ॲप्लिकेशन झाले असतील तर हा वेगळा भाग झाला. पण त्यांचेही आणखीन आम्ही कोणाची याच्यामध्ये लाभ हा परत घेतलेला नाही. साधारणपणे हा मी सुरुवातीलाच सांगितलं की हा जो डेटा आहे हा रोज वेगवेगळ्या पद्धतीनं बदलत असतो. रोज 5-6 ॲप्लिकेशन येतात, खालच्या स्तरावर येत असतात. 3,500-4,000 हजार आत्तापर्यंत त्या ठिकाणी आलेले असतील. पण त्याच्यामध्ये रोज जी काय आहे 4-5-10 अर्जांची ही वाढच होत असते. पण हे आम्ही मागवून घेतलेले नाही आहेत. हे स्वतःहून जे लाभार्थी आहेत, ज्यांनी लाभ घेतलेला आहे 2-3-4 महिने, पण त्यांना त्या ठिकाणी आत्ता वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना माहिती झालेलं आहे की आपण अपात्र आहोत, हे व्हॉलेंटरीली जे देत आहेत स्वइच्छेने, हे त्या आपण अर्जांबद्दल बोलत आहे. आम्ही शासन म्हणून कुठल्याही एका लाभार्थ्याच्या लाभालाही हात लावला नाही आहे किंवा त्यांच्याकडे कुठल्या पद्धतीची आम्ही संपर्क करून कुठली माहिती अजून मागवलेली. आपल्याही माध्यमातून अनेकदा गेलेला आहे की 4-4.5 हजार महिला अशा आहेत, 4-4.5 हजार आहेत. आमचा हा आकडा जो रोज 5-10 ज्या महिलांचा आहे ह्यांनी अर्ज येतात त्या ह्यांनी हे होतं आहे, तो रोज बदलत राहतो. आत्ता साधारणपणे 3,500-4,000 हजार असतील. पण त्या संदर्भातलाही अजून रिफंडिंग असेल त्याची किंवा ते पैसे परत घेणं असेल, ही प्रक्रिया काही आम्ही त्यांच्या संदर्भातही अजून केलेली नाही आहे. हे साधारणपणे अर्ज दिलेले आहेत, ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत, त्याच्या संदर्भातली त्यांनी कारणं जोडलेली आहेत आणि त्या संदर्भातलं जे काही स्क्रुटिनी आहे ते स्थानिक पातळीवर सुरू. खरं तर वेगवेगळ्या प्रसार माध्यमांकडून सुद्धा किंवा वर्तमानपत्रांमधून सुद्धा जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भातली गैरसमज हा काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. खरं तर आजपर्यंत आम्ही कुठल्याही आत्तापर्यंत ज्यांना लाभ दिलेला आहे
त्यांच्यापैकी कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे किंवा लाभ हा परत घेण्यात आलेला नाही आहे, हे मला आपल्या माध्यमातून निश्चितपणाने स्पष्ट करायचं आहे. आमच्याकडे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाकडे ॲप्लिकेशन्स येत आहेत, म्हणजे काही निवेदनं येत आहेत की ज्या स्वतःहून स्वइच्छेने व्हॉलेंटरीली ज्या पात्र होत नाही आहेत योजनेमध्ये, त्यांचे त्या ठिकाणी खालच्या स्तरावर निवेदनं येत आहेत की आम्ही साधारणपणे ह्या योजनेमध्ये पात्र नाही आहोत, तर आम्हाला आमचा लाभ हा बंद करायचा आहे किंवा आम्ही ह्या योजनेसाठी आता पात्र होत नाही आहोत. तर त्या संदर्भातले जे ॲप्लिकेशन्स आहेत ते आम्हाला स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून, काही विभागाची जी आम्ही हेल्पलाईन केलेली आहे, काही डायरेक्ट विभागाकडे असेल, तर अशा पद्धतीचे येत आहेत. पण हा साधारणपणे रफली जो आकडा आहे हा काही 3, 3.5, 4 हजारमध्ये असेल आणि तो रोज 5-10 अशा पद्धतीचे अर्ज आहेत. काही याच्यामधले डोमेसाईलचे आहेत, म्हणजे आत्ता लग्न होऊन ज्या इतर राज्यांमध्ये ज्या वास्तव्यास गेलेल्या आहेत, ऑगस्ट किंवा ज्या महिन्यामध्ये आम्ही लाभाची सुरुवात केली त्यावेळेला त्या अविवाहित होत्या आणि त्या राज्यामध्ये या ठिकाणी रहिवासी होत्या, त्या पद्धतीनं त्या लाभ घेत होत्या. काहींची इन्कम जे आहे 2.5 लाखापेक्षाचं उत्पन्न कदाचित त्यांचं जास्ती असेल किंवा आत्ता वाढलेलं असेल. काहींनी आत्ता कदाचित 4 चाकी वाहनं घेतलेली असतील, त्यावेळेला कदाचित दुचाकी वाहनच असतील. सरकारी नोकरी काहींना लागलेली आहे. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कारणांनी त्यांनी खाली वेगवेगळ्या जे काही विंडोज आहेत त्याच्यामध्ये त्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहेत. पण त्याच्यातूनही किंवा इतर जी काही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत, कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ हा आत्तापर्यंत शासनाने किंवा विभागाने परत घेतलेला नाही आहे. स्वइच्छेने व्हॉलेंटरीली ज्या माझ्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र नाही आहेत, त्या स्वतःहून त्या ठिकाणी म्हणतात की आमचा लाभ जो आहे तो आपण त्या ठिकाणी परत घ्यावा किंवा आम्ही आता या योजनेसाठी आम्ही पात्र नाही आहोत. अशा पद्धतीचे जे ॲप्लिकेशन्स येत आहेत त्या संदर्भातली जी भूमिका आहे ती आम्ही वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण जी अपडेट आहे तुम्हाला व्हिडिओमार्फत कळालीच असेल. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांचा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो एकत्रितरित्या दिला जाण्याची जी बातमी आहे ती समोर आलेली आहे. ज्या बहिणींना मागच्या महिन्यांचे पैसे अजूनपर्यंत आले नव्हते त्यांसाठी सुद्धा आता जी गुड न्यूज आहे ती सुद्धा समोर आलेली आहे. ज्या बहिणींनी चुकीच्या प्रमाणे KYC केली होती त्यासाठी दुरुस्तीचं ऑप्शन तिथे देण्यात आलेलं आहे. तुम्ही दुरुस्ती करून घ्या, त्यानंतर तुम्ही पात्र ठरल्यानंतर तुमचे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे असे एकत्रित 6,000 रुपयाची रक्कम तुमच्या खात्यावरती वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. परंतु यासाठी तुम्हाला ते KYC आहे ती करावीच लागणार आहे. ज्या बहिणींनी KYC केलेली आहे मात्र त्यांचे पैसे पडले नव्हते, याचा अर्थ तुमचं जे KYCचं ऑप्शन होतं ते तुम्ही चुकीच्या पद्धतीने केलेलं होतं. तर त्याची दुरुस्ती करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जो लाभ आहे तो व्यवस्थितरित्या भेटणार आहे. आदित्य तटकरे यांनी सुद्धा माहिती सांगितली की डिसेंबरचा हप्ता आम्ही जमा केला, परंतु जानेवारीचा हप्ता होता तो जमा करायला थोडा उशीर झालेला आहे. परंतु त्याचं नियोजन सुद्धा आता झालेलं आहे. तुम्ही KYC केले असेल आणि तुम्ही पात्र ठरलेला असाल तर तुमच्या खात्यामध्ये जानेवारी आणि आता फेब्रुवारी महिनासुद्धा लागला आहे. त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे एकत्रित असा लाभ मिळणार आहे. मार्च महिन्यामध्ये सुद्धा याची जी प्रोसेस आहे ते पुढे वाढणार आहे, कारण मार्च महिन्यामध्ये जे अधिवेशन आहे त्याला देखील सुरुवात होणार आहे आणि त्यानुसार तुमची 2100 रुपयाच्या हप्त्याबाबतचा सर्वात मोठा निर्णय त्या महिन्यामध्ये घेतला जाणार आहे, अशी माहिती सुद्धा त्यांनी समोर येऊन सांगितलेली आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारे टेन्शन घेण्याची गरज नाही. तुमचे रखडलेले हप्ते असतील ते सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येत आहे. आपण बघू शकतो की जानेवारी महिन्याचा हप्ता फेब्रुवारी महिन्याला लागला परंतु जमा झालेला नव्हता. याचे कारण म्हणजे निवडणुका आणि अजितदादांचं निधन. याच कारणाने तुमचा हप्ता वाटपाला उशीर झालेला होता, परंतु आता त्याचं नियोजन झालेलं आहे आणि जेणेकरून तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर पैसे मिळावे यासाठी त्याचे नियोजन सुद्धा लवकरात लवकर करण्यात आले.